अरे मी कधीपासून तुला फोन करतोय, तू वरती आला धावत पण बिझी नव्हता सर. हे काय बिझी आहे? मी सँडीला फोन केला, अरे बोललो तुझा कॉल कधीपासून बिझी येतोय. मग त्याचा जितेनचा चालू होता फोनवर. मी कधीपासून करतोय तुला. चला मॅच होते सुरुवात. सलामीची जोडी. हे आवाज वाढत नाही, बाहेर आवाजच नाही. हे आवाज मास्टर वाडा, मास्टर वाडा, मास्टर मास्टर यो मास्टर. हॅलो 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 हॅलो. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपण समीर आणि शुभम अशी जोडी आहे. यंगस्टर खेळाडू आहे, भरपूर चांगलं क्रिकेट समीरने देखील खेळले आणि शुभम पाटील हा देखील इनफॉर्म बॅट्समन आहे. सलामीची जोडी यंगस्टर खेळाडू आहेत. राबाडी टीम कडून सलामीची जोडी पहिला सामना रंगताना दिसतोय. नवसाती दिवा विचार केला तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक मातब्बर संघ आहे. अनेक मोठमोठी नावं या संघामध्ये देखील खेळताना दिसतील. दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. अजून 5 ओव्हरचा सामना असेल, लक्षात घ्या. आता मी एक इनिंग बोलतो. तर सामन्याला होते सुरुवात. पॉवर प्लेचे षटक आहे, 2 पॉवर प्लेचे षटक असतील. फिल्डिंग पोझिशन आपण जर पाहिलं तर पॉवर प्ले मध्ये बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर पॉइंट आहे, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग. डीप मध्ये जर पाहिलं तर डीप मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आणि एस्टन पासून थोडासा दूर तुषार पाटील गुड्डू पाहायला मिळतोय. अंपायरचा ग्रीन सिग्नल, लेस प्ले. स्ट्राईक एंडवर समीर आणि नॉन स्ट्राईक एंडवर शुभम. चला मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय या नवसाती टीम कडून. टेकराज गोलंदाज सातत्याने ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अक्षय पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आला, षटक क्रमांक पहिला घेऊन. अतिशय रंगतदार स्पर्धा. तर मॅचला होते सुरुवात आणि पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झाला अक्षय पाटील. पहिलाच बॉल अगदी ब्लँक स्ट्रोक लगवलाय. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या आवाक्याबाहेर थांबवण्याचा प्रयत्न केलाय गिरीशने, पण तो चेंडू होईल फरार. आणि पहिल्याच बॉलवर येतोय समीरच्या बॅट मधून क्रॅकिंग चौकार. 4 धावांना टीमची धावसंख्येचा अकाउंट ओपन झालाय. षटक क्रमांक पहिल्याच बॉलवर चौकार आलाय आणि पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट करतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करतोय समीर. पहिल्याच बॉलवर अक्रॉस खेळला. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे गती कमी गेली होती, बॅलन्स गमावला समीरने. अगदी बॉल कशा पद्धतीने स्विंग होईल याचा अंदाज नव्हता आणि पुल करायचा की स्क्वेअर कट करायचा यामध्ये डबल माइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःचा बॅलन्स गमावलं. या गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात. बॉलवर नजर ठेवणं, बॉल कशा पद्धतीने कुठल्या दिशेने पिचिंग होतोय याकडे देखील पाहणं इम्पॉर्टंट असतं. पहिला स्ट्रोक देखील अगदी ब्लँक स्ट्रोक खेळला होता म्हणून दोन्ही बॉलमध्ये इतकं चांगलं प्रॉपर विकेट खेळलं गेलं नाही समीरच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता होती. हाकून टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. तिन्ही बॉलमध्ये गोलंदाज हावी राहिला. भले पहिल्या बॉलवर चौकार आला होता पण या 2 बॉलवर कमबॅक करत असताना अक्षय पाटील 23 थरार गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि व्हेरिएशन या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये, या षटकामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. षटक क्रमांक पहिलं येथे मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. 4 धावा धावफलकावर लागलेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. अक्षय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर.
चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलंय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये रितेश थोडासा फंबलिंग होतोय. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण होत असताना आणि तिसऱ्या धाव देखील वेगाने पूर्ण करत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावा जरूर मिळतील. 3 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. कॉम्बिनेशन आणि कोऑर्डिनेशन असणं फार महत्वाचं आहे. 7 धावा धावफलकावर लागलीत दोन्ही बॅटर. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना थोडीशी बातचीत केली जाते, वेळेचं भान ठेवावं लागेल. शुभम पाटीलकडे क्षमता आहे. शुभम पाटीलने पावसाळी क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ केला, त्याचबरोबर मागचा हंगाम देखील गाजवलं होतं. राज पाटील यांचं आगमन झालं आणि नवसारी दिवा टीम जिकडे जिकडे खेळते तिकडे तिकडे राज पाटील यांची नेहमीच उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम, शुभ सकाळ आणि गुड मॉर्निंग. 4 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. 7 धावा धावफलकावर लागलीत. अक्षय पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. शुभम पहिलाच बॉल फेस करत असताना पहिल्याच बॉलवर आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी घुटना टेक असा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. टॉप एज लागली होती. बिहाइंड विकेट कीपर चेंडू जाईल, सिंगल मिळते. शुभमकडे क्षमता आहे. अगदी अनेक स्पर्धेमध्ये अर्धशतक ज्याने झळकावलं, अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्या आणि फार कमी वेळात ज्याने आपल्या नावाचा ठसा उमटवला. एक टेक्निकल प्लेयर आहे, पण यावेळेस अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. 8 धावा धावफलकावर लागलीत. सर बसा ना. तर 5 चेंडूचा खेळ संपला. योगेश कोळी यांचं देखील आगमन झालं. खराब चेंडू, बीमर पद्धतीचा चेंडू आहे. नो बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. नो बॉलचा इशारा, बीमर चेंडू हाताळला गेला. शेवटचा बॉल आहे, संधी असेल शुभम साठी. ऑन साइडला फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. फ्रीच्या बॉलवर आपण हर्षलला पाहू शकाल. दरम्यान सिंगल मात्र मिळते. षटक क्रमांक संपलं गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 10 धावा. 10 धावा धावफलकावर लागलेत. बिनगडी बाद 10 धावा. सुरुवात चांगली म्हणावं लागेल, कारण की सकाळचं सत्र आहे. डू फॅक्टर देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि एक चांगला खेळ करावा लागेल. नवसारी दिवा टीमकडे जर पाहिलं तर खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळेच या टीम अगेन्स्ट करताना 50+ धावा कराव्या लागतील. चांगला खेळ सातत्याने सुरू असताना शुभम पाटील. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक चौकार वगळता प्रत्येक बॉलवर गोलंदाज अक्षय पाटील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. एक शेवटचा चेंडू खराबरित्या हाताळला गेला. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. गोलंदाजी ट्रॅकवर भूषण गावंड येतोय, डावखुरा गोलंदाज आहे. टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साइडला स्ट्रोक लगावला आणि इथे नशिबाची साथ मात्र मिळते नवसारी दिवा संघाला. अगदी ज्या मैदानामध्ये वायर आहेत त्याला चेंडू अडला जातोय आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना वास्तविक पाहता हा बॉल सीमापार गेला असता, पण नशिबाची साथ देखील देणं असणं गरजेचं आहे. 99% आपण मेहनत करावी लागते. 1% जो नशिबाचा असतो तो मात्र फार इम्पॉर्टंट असतो आणि गावदेवी राबाडे टीमसाठी ती नशिबाची साथ मिळणे ती
टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. भूषण गावण गोलंदाजी ट्रॅकवर आहे. डावखुरा गोलंदाज आहे. आक्रमकता धारण केली. शुभमने देखील आपले जलवी दाखवायला सुरुवात केली. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण टायमिंग होऊ शकलं नाही. चांगली गोलंदाजी, खोलवर टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. प्रयत्न केला जातोय, आक्रमण केलं जातं पण त्या प्रयत्नाला यश मात्र मिळत नाही. पुन्हा एकदा चांगला बॉल गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण आणि बाउन्स देखील पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला होते भूषण गावांच्या माध्यमातून. एक अनुभवी गोलंदाज आहे आणि कटर बॉलर आहे म्हणून दोन्ही बाजूने चेंडू कसं वळवावं हे चांगलं ठाऊक आहे. इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा टाइमिंग होऊ शकला नाही. संघर्षाची लढाई सध्याच्या घडीला सुरू आहे शुभमच्या माध्यमातून आणि डॉट बॉलची सांगता होती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावर लागलीत. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये जर पाहिल्या तर आतापर्यंत 2 धावा आल्या. चांगली गोलंदाजी. इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय आणि खूप चांगला जजमेंट आणि खूप चांगला झेल पकडला जात आहे. लाजबाब झेल पकडला जातोय गिरीश सावंतच्या माध्यमातून आणि पहिला धक्का लागतोय गावदेवी राबाडे संघाला. फलंदाज शुभम पाटीलचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. अगदी संघर्षाची लढाई सुरू होते. चाच पडत होता. अनेक बॉलवर स्ट्रगल करत होता. त्यामुळेच एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद होतोय. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. संपलं षटक. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 11 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 धावा धावफलकावर लागलीत. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. पहिला सामना नवसादी दिवा वर्सेस गावदेवी राबाडे असा सामना मैदानामध्ये रंगत असताना नवीन बॅटर भावेश कोळी आणखी एक यंगस्टर खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा आणि नवी मुंबईचा एक रायझिंग अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. आकोटाप्याचा बॉल बॅक फुटला येऊन थ्रू द कव्हर. व्हॉट अ शॉट. बॉलरने दिली रूम आणि नवी मुंबईमध्ये रूम कोण सोडणार. फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठीचा चौकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. पहिल्याच बॉलवर भावेश कोळीच्या बॅटमधून चौकार आला. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. सोळा धावा धावफलकावर लागलीत. अतिशय चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. शुभम पाटील बाद झाल्यानंतर पहिल्याच बॉलवर थ्रू द कव्हर खूप चांगला स्ट्रोक भावेश कोळीच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. एक गडी बाद 16 धावा. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सोम पवार. आणखीन एक कटर बॉलर. गोलंदाजाचा तोफका नाही नवसादी टीमकडे. भरपूर ऑप्शन्स आहेत. भूषण गावण, अक्षय पाटील, सोम पवार आहे. त्याचबरोबर गिरीश सावंत सारखा गोलंदाज आहे. रितेश मडवी सारखा गोलंदाज आहे. गोलंदाजाने देखील खूप चांगलं क्रिकेट खेळ. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झाला. षटक क्रमांक 3. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. सब डिसमिसल. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना दुसरा धक्का लागतोय गावदेवी राबाडे संघाला. फलंदाज समीर पाटील बाद होत असताना येणार आहे ना नितेश येणार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना निशांत. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर.
16 धावा धाव फलकावर लागलीत. धावा कराव्या लागतील. सोम पवारच्या पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाली आहे. 2 धक्के आतापर्यंत पाहायला मिळालेत. सलामीची जोडी मात्र तंबूच्या आश्रयाला परतला. निशांत नवीन बॅटर आहे. आखू टप्प्याचा बॉल, पुलचा फटका आहे. क्षेत्ररक्षक भूषण तिकडे पाहायला मिळेल. सिंगल्स मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता निशांतने. चांगले फिल्डिंग भूषण पाटील. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 17-17 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना चांगला खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. नवसाती टीम कडून हावी ठरतोय प्रत्येक गोलंदाज. इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. बिहाइंड विकेट कीपर चेंडू जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. गोशांकी क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. एक धावासाठी झगडावा लागतोय, संघर्ष करावा लागतोय. शुभम कोळीला आता आक्रमकता धारण करावी लागेल. धावांपासून कुठेतरी थांबून ठेवले गोलंदाजाने, पण त्यासाठी चेंडू पुरवायचा. 17 झाले ना. 18 धावा दाखल करावे लागलेत. 2 गडी बाद 18 धावा. नेक्स्ट मॅच जय गणेश कुशल 11 सारसोई वर्सेस वाशीगाव 11 वाशीगाव या दोन्ही टीमने देखील रिपोर्टिंग करायचं आहे. साईनाथ क्रिकेट संघ आयोजित श्री राधाकृष्ण चषक 2025 या स्पर्धेची प्रणेते बंडू दादा केणी यांच्या माध्यमातून चाललेली ही भव्य दिव्य स्पर्धा इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. टप्प्याचा बॉल बाउन्स झाला. सरप्राईज बॅट्समनला पाहायला मिळालं, त्यामुळेच डॉट बॉलची सांगता होतीये. किती बॉल झाले? 4 चेंडूचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी सोम पवारच्या माध्यमातून 1 फॉर द ओव्हर अशी ताकीद देण्यात आली. गोलंदाज अंपायरच्या माध्यमातून गोलंदाज झाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस चेंडू आहे ऑन साइडला. या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक गिरीश सावंत चूक करणार नाही. आणखीन एक विकेटचं पतन. भावेश कोळीला देखील परतावा लागेल. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या जम पोचते 18 या आकड्यावर. 18 धावा धाव फलकावर लागेल. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. नवसाती दिवा टीम नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा बलवान संघ म्हणून या संघाची ओळख आहे आणि आपल्याच घरच्या मैदानावर इथे दादागिरी करत असताना भावेश कोळी देखील अपयशी ठरलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सोहम पवार गोलंदाजीमध्ये अप्रतिम गोलंदाजी करतोय. व्हेरिएशन पाहायला मिळालं सोहनच्या माध्यमातून. रोहन नवीन बॅटर आलाय. डावखुरा फलंदाज. यावेळी देखील वेगवान चेंडू आहे. डाव बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपला गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. 18 धावा धाव फलकावर लागेल. 18 धावा. 3 षटकाचा खेळ संपलाय म्हणजे 18 बॉल मध्ये आतापर्यंत 18 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर फक्त 10 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये जर गोलंदाज भूषण गावंडचं 6 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये सोहम पवारने फक्त 2 धावा खर्च केल्या. त्याच दरम्यान अरविंद चंदू पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष आणि कालच त्यांचा वाढदिवस देखील झाला. भरपूर सोशल मीडियावर पोस्ट त्यांच्या पाहायला मिळाले. अरविंदजी चंदू पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. चला मॅचला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा अक्षय पाटील. आडव्या बॅटने फटका चांगला आहे. स्कोर ऑफ द विकेट.
निशांच्या बॅट मधून येतो या मॅचचा पहिला क्रॅकिंग षटकार. वेगाचं उत्तर वेगाने देत असताना निशांच्या बॅट मधून षटकार आला आणि अरविंद चंदू पाटील यांचं आगमन झालंय. तर षटकानंतर मात्र सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्येला आकार येत असताना जाऊन पोहोचते 25-25 आकडे. 25 धावा धावफलकार लागले. षटक क्रमांक 4 अक्षय पाटील. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. निशांच्या बॅट मधून षटकार आला. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक 4 मध्ये कमबॅक करत असताना पहिल्या बॉलवर जरूर षटकार लागला. अकोट टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. ऑन साइडला आणखीन एक मोठा फटका लावण्याचा प्रयत्न केला होता पण क्षेत्ररक्षक गिरीश सावंत तिसऱ्यांदा झेल पकडत असताना रोहन ला देखील परतावा लागेल. हॅलो. तर आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. हॅलो. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी जय गणेश कुशल 11 सारसोळे आणि वाशीगाव 11 वाशीगाव यांना विनंती करतो की टॉस साठी या. नवीन बॅटर धनेश पाटील नवीन बॅटर मैदानामध्ये आला. काल धनेश देखील 7व्या क्रमांकावर येऊन 2 बॉल मध्ये 2 षटकार लगवले होते. क्षमता या खेळाडूकडे. तर पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होती. अप्रतिम कमबॅक. अक्षय पाटीलचा 30 थरार गोलंदाजी करत असताना व्हेरिएशन देखील पाहायला मिळते आणि जखलून ठेवला गावदेवी राबाडे टीमला. आणि सध्याचा विचार केला तर 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 25 ऑन अ स्कोर बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय पुन्हा एकदा येतोय. पुन्हा एकदा कोटप्पाचा बॉल आहे. ब्लँक स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होते. आणखीन एक चांगले षटक म्हणावं लागेल. 4 षटकांचा खेळ संपला गेला. 25 धावा 3 गडी बाद अशी खराब सुरुवात गावदेवी राबाडे टीम कडून. शेवटचं षटक 4 गडी बाद 25. धावा 4 गडी बाद. अखेरचं षटक आहे. अखेरच्या षटकामध्ये किती धावा करू शकेल पण सगळ्याच गोलंदाजी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. इम्पॅक्टफुल गोलंदाजी आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. एक पण वाईट नाही ना आतापर्यंत. एकही वाईट बॉल हाताळला गेला नाही. एक नो बॉल जरूर पाहायला मिळाला पण एकही वाईट बॉल हाताळला गेला नाही. ही जमेची बाजू आहे. चांगली गोलंदाजी. शेवटचा षटक गिरीश सावंत गोलंदाजी ट्रॅकवर आला. बॉल सोडून दिलाय आणि ज्या व्हाईट बॉलचा उल्लेख आपण 4 ओव्हरमध्ये बघत होतो तो मात्र व्हाईट बॉल 5व्या षटकातील पहिल्याच बॉलवर पाहायला मिळतोय. 26 ऑन अ स्कोर बोर्ड. 26 धावा धावफलकार लागेल. गिरीश सावंत गोलंदाजी ट्रॅकवर आला. खोलवा टप्प्याचा चेंडू इनटू द ब्लॉक होल. यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाजाला परतावा लागेल. निशांत देखील तंबूच्या आश्रयाला जात असताना 5वा धक्का लागतोय. गावदेवी
राबाडे संघाला फलंदाज बाद. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या 26 आकड्यावर. 5 गडी बाद 26. नवीन बॅटर संकेत आला. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॅटर संकेत पाटील आला. षटक क्रमांक शेवटचा आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. शांत क्रिकेट म्हणावं लागेल. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना रंगत असताना गावदेवी राबाडे वर्सेस टीम नवसाथ दिवा. फुलवर लेनचा चेंडू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. टायमिंग होऊ शकला नाही. चेंडू जातोय थर्ड मॅन ग्रीजर मध्ये. सिंगल मिळते. एक धावासाठी झगडावा लागतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणखीन एक धीमा गतीचा चेंडू पाहायला मिळते पण लॉंग ऑन रिझन मध्ये इव्हन बाउन्स झाला. चेंडू जातोय फरार. चेंडू सीमा रेषा पार चौकार. 4 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 ऑन अ स्कोर बोर्ड. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. एक धाव फार महत्वाची आहे आणि धावा करावा लागतील बॅटिंग करत असताना राबाडे संघाला. पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम कमबॅक म्हणावं लागेल. गिरीश सावंत अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा. सलामीवीर म्हणून स्लॉग ओव्हरचं षटक म्हणून अनेक पैलू या क्रिकेटमध्ये गिरीश सावंतचे आपण पाहिलेत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आहे. सिंगल मात्र जरूर मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या 32 आकड्यावर. 32 धावा. धावफलकार लागेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. अवघ्या 32 धावा. धावफलकार लागेल आणि ऑन ड्राय खेळला. ऑफ ड्राय खेळला. चेंडू जातो लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे धीरज पाटील. तोपर्यंत सिंगल मिळते. षटक क्रमांक संपला गेले. 5वा 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 33 आकड्यावर आणि 34 धावांचं टार्गेट उभं केलं. बघूया या 34 धावा कशा पद्धतीने पुऱ्या केल्या जातील. कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जाईल. पुढे जाऊ नका. तुम्ही पाहताय सायनाथ क्रिकेट टीम आयोजित श्री राधाकृष्ण चषक 2025 हा क्रिकेटचा सोहळा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊ. तोपर्यंत पाहत राहा एकत्र या स्पर्धेचा मनमुराद आस्वाद लुटत राहा. धन्यवाद.
तो बोलत होता पण त्यांनी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. साईनाथ क्रिकेट टीम आयोजित श्री राधाकृष्ण चषक 2025 या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचा हे दमदार आयोजन. तर पहिला डाव संपला. गावदेवी राबाडे टीमने बॅटिंग करत असताना टीमला 33 धावा उभारल्या आणि 34 धावांचं टार्गेट उभं केलं आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपण पाहू शकाल तुषार पाटील गुड्डू आणि गिरीश सावंत. मागच्याच आठवड्यामध्ये उत्कर्ष दिवा टीमच्या माध्यमातून उत्कर्ष चषक झाला होता. त्या स्पर्धेमध्ये काय अर्धशतक झळकवलं होतं तुषार पाटील गुड्डूने आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता. गोलंदाजी ट्रॅकमध्ये भावेश कोळी येतोय. बॅटिंगमध्ये अपयशी ठरलाय. या 34 धावा डिफेंड करण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्याच बॉलवर आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिसफिल्ड होते. इथे AI चुकापासून सावरावा लागेल. एक चूक महागात पडू शकतो कारण की तुमच्याकडे ऑलरेडी धाव फलक जर पाहिलं तर 34 धावा डिफेंड करायचे. त्यासाठी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे अव्वल दर्जाचं ठेवणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवर सिंगल अकाउंट ओपन केलं. स्वतःचं खातं उघडलं तुषारने. आडव्या बॅटने खेळत असताना गिरीश सावंत एक डावखुरा फलंदाज आहे ज्याने शेवटचे षटक हाताळलं आणि आक्रमक प्रवृत्तीचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऑन साइडला पहिल्याच बॉलवर धमाका. आपल्या नावाची ओळख आपल्या नावाचा ठसा देत असताना गिरीश सावंतच्या बॅटमधून येतोय पहिला क्रॅकिंग षटकार. साधावा आणि त्याच दरम्यान ओमी केणी यांचं देखील आगमन झालंय. सध्याच्या घडीला चर्चा सुरू आहे. ओमकार प्रकाश केणी ग्रामीण क्रिकेट खुल्या गड्यातील क्रिकेट ज्यांनी गाजवलं इथे देखील पुल करण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध घेतणारा चेंडू आहे. सिंगल मात्र मिळते. 8 धावा धावफलक लागली. 34 धावांचं टार्गेट आहे. उर्वरित 26 धावांचा खेळ आणि 26 धावांची आवश्यकता आहे. नवसाती दिवाकडे मोठी बॅटिंग लाईनअप आहे. इनफॉर्म बॅट्समन आहे तुषार पाटील गुड्डू. अनेक स्पर्धा गाजवल्यात. सध्याच्या घडीला नवी मुंबईच नाही तर नवी मुंबई बाहेर देखील नवसाती दिवा संघ सातत्याने खेळतोय. चेंज ऑफ पेस स्क्वेअर लेग रिजन मध्ये अगदी बॉल टर्न केला. चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमा रेषेपलीकडे. 4 धावांसाठी चौकार. कमी गतीला हेरले होतं आणि शॉर्ट आर्म पुल केला होता. फेकून दिला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी चौकार. रमण मडवी साहेबांना विनंती करतो की मंचावर या. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. सिंगल मात्र मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 13 आकड्यावर. 13 धावा धावफलकावर लागेल. 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. माझी लवकर संपेल अशा रीतीने बॅटिंग जर सुरू झाली आणि अशीच जर बॅटिंग सुरू राहिली. खोलवा टप्प्याचा चेंडू इथे ऑन साइडला ऑन ड्राय केला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. म्हणजेच 34 धावांचं टार्गेट आहे आणि अर्ध्या धावा तर पूर्ण झाल्यात. 17 धावांची आवश्यकता. चांगली बॅटिंग पहिल्या षटकामध्ये भावेश कोळीने एक्सपेन्सिव्ह ओव्हर हाताळली. पहिलाच सामना खेळत असताना बॅटिंग मध्ये इतकं योगदान देता आलं नाही आणि त्या दरम्यान ओमी केळी यांचं आगमन झालं. सध्याच्या घडीला भरपूर स्पर्धा गाजवल्यात. मस्त. तर गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी शुभम पाटील राज गोलंदाजी ट्रॅकवर आला. गिरीश सावंत
पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला तर पहिल्या षटकामध्ये. पहिला बॉल टप्प्याचा तेज तर्रार अगदी शराचा वेध घेतला गिरीश सावंतच्या. अनपेक्षित असा बाउन्स झाला आणि शराचा वेध देखील होत असताना अगदी मस्तकावर चेंडू आदळतोय. टेनिस बॉल ज्यावेळेस खेळाडूच्या कुठल्याही शरीरावर लागतो त्यावेळेस वेदना होतात. इतका टणक बॉल असतो आणि अपेक्षा केली नव्हती इतका वेगवान चेंडू आला होता. डॉट बॉलची सांगता होती. गिरीश सावंत बॅटिंग करत असताना पहिला बॉल डॉट. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राज आला. यंगस्टर गोलंदाज आहे. अनेक यंगस्टरचा भरणा असलेला गावदेवी राबाडे संघ मैदानामध्ये उतरला. फुलरलेनचा चेंडू ऑन साइड लावून ड्राय केला. क्षेत्ररक्षक नाहीये. वेकंट एरिया आहे. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. 21 धावा अवघ्या 13 धावांची आवश्यकता. चला वाशीगाव 11 वाशीगाव आणि कुशल 11 जय गणेश सारसोळे टीम टॉस साठी. पहिला सामना संपल्याच्या अगोदर आपण टॉस करणार आहोत त्याची नोंद घ्या. त्यामुळेच ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. फुलरलेनचा चेंडू आहे. इथे खुलवा टप्प्याचा चेंडू आहे. डॉट बॉलची सांगता होती. मग वास्तविक पाहता धावफलक इतकं मोठं नाही त्यामुळेच बॅटिंग करत असताना कुठेतरी गफलत झाली. लवकर खेळाडू बाद झाले. शुभम बाद झाला. समीरन देखील इतकं काही करू शकला नाही. भावेशने चौकार लागवला पण तो देखील अपयशी ठरला. एक षटकार जरूर लागवला पण धावफलक फक्त 34 पर्यंत मजल मारली. फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का. 3 क्षेत्ररक्षक प्रयत्न करत असताना मात्र चेंडू नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल तोपर्यंत 2 धावा मिळतील. 23 धावा धावफलकावर लागलीत. 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गिरीश सावंतच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. तुषार पाटील गुड्डू गिरीश सावंत ही सलामीची जोडी आहे. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला तर शराचा वेध घेतलाय आणि अंपायरचा इशारा येतोय. यस फलंदाज बाद. LBW लेग ब्युपर विकेट. बाद होत असताना गिरीश सावंत बाद झाला. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 23 आकड्यावर. 23 धावा. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चला वाशीगाव आणि सारसोळे दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी या. प्रवीण भगत प्लीज मंचावर या. तर नवीन बॅटर हर्षल आला. पहिलाच बॉल अगदी लेग बॉलला पिक केला. फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर षटकार लगत असताना 2 षटकांचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 29 29 आकड्यावर. आता अवघ्या 5 धावांची आवश्यकता. 18 बॉल 5 धावा. आव्हान अगदी सोपं झाला आणि ड्रायव्हिंग सीटवर नौसात दिवा संघ पहिल्याच मॅच मध्ये आपली दादागिरी पेश करत असताना. चला सारसोळे टीमचं कॅप्टन प्लीज टॉस साठी या. म्हणजे आपल्याकडे नाही ना. अठरा बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज रोहन मात्रे स्विच करण्याचा प्रयत्न केला तर लाईन पाहावी लागेल आणि डॉट बॉलची सांगता होती. मग चेंडू भरपूर आहे त्यामुळेच फलंदाज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय कारण की 5 धावांची अवघ्या आवश्यकता.
18 बॉलचा खेळ बाकी. कोलबाटापाचा चेंडू आहे थ्रू द कव्हर. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सीमारेषे पलीकडे. तुषार पाटील गुड्डूच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार आणि स्कोर झाला लेवल. 1 धावांची आवश्यकता. अगदी सोपं आव्हान होतं. त्याचा पार करत असताना नवसारी दिवा टीमने खूप चांगली सुरुवात करून दिली. गिरीश सावंत, तुषार पाटील गुड्डू, हर्षने देखील एक षटकार लगवला आणि हा सामना इकडे संपला आणि नवसारी दिवा संघाने हा सामना आपल्या नावे केलाय. अवघ्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला. वेलप्लेट टीम नवसारी दिवा आणि हाडलं गावदेवी राबाडी टीम. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस स्टेडिया आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. खास पनवेल या परिसरातील एक नावाजलेले समालोचक आमचे परम मित्र आणि पेठ गावाकडून बिलॉंग करणारे संतोष घोरत सर येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून या मॅचची कहाणी. धन्यवाद. पेनल्टी तुम्हाला दिली जाईल कारण की टॉस साठी तुमचा संघ उपस्थित असणं बंधनकारक होतं. त्यामुळे संघ उपस्थित आहे 2 धावांची पेनल्टी दिली जाईल आणि अजून जर वेळ तुम्ही खर्च कराल तर नक्कीच अजून तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. याची नोंद घ्या. आयोजकांच्या वतीने हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. धन्यवाद. हॅलो. हा खेळाडूंना विनंती आहे आपण खेळपट्टीवर प्रॅक्टिस करू नका. थोडं बाजूला खेळा प्लीज. थँक्यू विक्रमजी मडवी. पुढील होणारा सामना जय गणेश कुशाली वेदन सारसोरी पक्ष वाशीगाव वाशी. तर वाशीगाव संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. तर जय गणेश कुशाली वेदन सारसोरी टीमला 2 धावांची पॅनल्टी लागलेलीच आहे. मात्र अजून जर वेळ झाला तर अजून सुद्धा ही पॅनल्टी वाढवली जाईल अशी सूचना या ठिकाणी साईनाथ क्रिकेट संघ आयोजित श्री राधाकृष्ण चषक 2025 मध्ये या ठिकाणी करण्यात येत आहे. अगदी आपण पाहिलं तर पहिली मॅच एकतर्फी सामन्यामध्ये नवसारी दिवा टीमने जिंकली आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या मॅचसाठी थोडासा विलंब आपल्याला होताना पाहायला मिळते कारण वाशीगाव वाशी संघ आलेला आहे. मात्र सारसोली टीमचे खेळाडू आणि कोणी प्रतिनिधी आला असेल त्यासाठी या 2 धावांची आपल्याला पेनल्टी असणारच आहे. मात्र अजून जर वेळ लागला तर आयोजकांकडून सूचना आलेली आहे की अजूनही पेनल्टी वाढवली जाऊ शकते. हा सहकार्य करायचं आहे. सारसोली टीमचा कोणी प्रतिनिधी कोणी खेळाडू कोणी असेल तर लगेच आपण आयोजकांबरोबर या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे.